आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। धाराशिवमध्ये आता जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये भरणार आहेत। शिक्षण विभागाच्या उन्हाळ्यात सकाळी शाळा भरवण्याच्या पत्राला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखवत शाळा सकाळी 7:30 ते दुपारी 12 पर्यंत सुरू ठेवल्या होत्या। यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका सहन करावा लागत होता आणि या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर शाळा प्रशासन खडबडून जागे झालं असून शाळा पुन्हा सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये भरवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी कालच कडक उन्हाच्या कडाक्यामुळे प्राथमिक शाळेची वेळ सकाळी 7 ते 11:15 करावी अशा आशयाचं परिपत्रक काढलेलं आहे। ही बातमी आपण न्यूज 18 लोकमत या चॅनलनं प्रसारित केली होती। या बातमीचा विचार करून मान्य शिक्षणाधिकारी साहेबांनी हे लेटर काढले। यामुळे मी न्यूज 18 लोकमतचे जाहीर आभार मानतो। आमची शाळा अगोदर 7:30 ते 12:30 या वेळेस सुटत होती। यामुळे आम्हाला खूप उन्हाचा त्रास होत होता। माझे काही मित्र रानात राहतात त्यामुळे त्यांना खूप उन्हाचा त्रास होत होता। न्यूज 18 लोकमत यांनी बातमी केल्यापासून आमची शाळा सकाळी 7 ते 11:15 या वेळेस सुटते। त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड किल्ल्यावर येत आहेत आणि या दौऱ्यात ते खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी या निवासस्थानी भेट देणार आहेत। या भेटीमुळे रायगड पालकमंत्री पदावर परिणाम होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। तर या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहू नका असं तटकरेंनी म्हटलं। तर तटकरेंच्या निमंत्रणावरून ते जात आहेत, यात वेगळं काही नाही असं मंत्री गोगावले यांनी म्हटलंय। परवाची भेट ही अतिशय वेगळ्या कारणासाठी आहे। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात। त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनमर्त्य होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती आहे। वाटत नाही काय आहे, कारण त्यांना निमंत्रित केले आणि त्यांनी होकार दिला। आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील। तिथे गेले म्हणजे काय त्यांचं झालं असं होणार नाही। परंतु जे रायगडवर येत आहेत त्याचं आम्ही पहिलं स्वागत करतो अमित भाईंचं। नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना त्यांना अटक केलेला क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय। ज्या दिवशी परतफेड करेन त्या दिवशी डिलीट करणार, कुणाला सोडणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिलाय। नारायण राणेंच्या वाढदिवसादिवशी त्यांनी हे वक्तव्य केलंय। नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जेवणाच्या ताटावरून उठवून त्यांना अटक करण्यात आली होती। त्याची परतफेड करणार असं नितेश राणे म्हटले। प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो, साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मुद्द्यावरून आता सरकारमधील मंत्र्यांमध्येच मतप्रवाह दिसून येत आहेत। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन विभागासोबत बैठक घेत कसा मार्ग काढता येईल हे ठरवू असं स्पष्ट केलं। तसंच यावेळी बोलताना त्यांनी एसटीला कोरोना काळात दिलेल्या निधीचा मुद्दा देखील उपस्थित केला। कोरोना काळात एसटीला दरमहा 200 ते 250 कोटी रुपये द्यायचो असं त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातील खापर थेट अर्थमंत्र्यांवर फोडलाय। अर्थ खात्याकडे पैसे नाहीत तर पगार कुठून करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसंच मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय आणि शासकीय कर्मचाऱ्यांना जसा वेळेवर पगार दिला जातो तसाच एसटी कर्मचाऱ्यांना देखील वेळेवर पगार दिला पाहिजे, यावरही निर्णय झाला पाहिजे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवाशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केले। परंतु शेवटी ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे। सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही। त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे।
ह्यापूर्वीसुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही. जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोचत नसेल तर शोकांतिका. आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही. ही शोकांतिका आहे, तसं होता कामा नये. आता आपण 50% महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे. बाकीच्या पण दिव्यांगांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना अशा काही आपण सवलती देतो. अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल, पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो. आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या सर्वात मोठ्या इम्पॅक्टची. एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याचं वेतन फक्त 56%च देण्यात आलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी नाराज होते. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारानं पगाराच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात यश आलंय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन कपातीचं संकट आता दूर झालंय. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटला नाहीये आणि अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर येणार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी ते भेट घेणार आहेत. तर या भेटीमुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. अमित शहांसोबतच्या भेटीतून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे. आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे. दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे. 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे. सुटे थोडासा धीरधरा. चॅरिटी किती करतात याचं ऑडिट झालं पाहिजे असं मत खासदार उदयनराजेंनी व्यक्त केलंय. तसंच जी रुग्णालयं गरजूंवर उपचार करत नसतील ती सरकारनं ताब्यात घ्यावीत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आपलं त्यांना जी दिलेली जागा आहे जी त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसती, ऐन मोक्यावरची जागा, तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करावी. असं कोणी करत नाही. याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे NGOज आहे किंवा हे असं त्याला चाललं. बातमीपत्राला सुरुवात करूयात. पुण्यामध्ये तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले. यावरूनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर लुटारूंची टोळी असल्याचं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं. त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कसले ते मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी आहे? यांच्यापैकी कुणी कधीही दान केल्याचं पाहिलंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी त्यांना मिरवलं असा टोला देखील त्यांनी लगावलाय. तर त्यांचं एवढंच जर लोकांसाठी आणि देशासाठी समर्पण असतं तर त्यांनी सेवा केली असती. दुसरीकडे ज्या खिलारे पाटलांनी त्यांना जमीन दिली त्यांनाही सोडलं नाही असा घणाघात देखील वडेट्टीवारांनी केलाय. यांच्यामध्ये कसली माणुसकी आहे का? हे माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे असं मी मानतो. अशा प्रकारे चॅरिटी म्हणून फायदा घ्यायचा आणि गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत असंही वडेट्टीवार म्हटलेत. तसंच यांना कुणीही साथ देऊ नये, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील वडेट्टीवारांनी पुण्यातील घटनेवरून केली आहे. ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी, हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. त्यांना काय हे कलंक आहे. अशा पद्धतीनं जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि ह्यामुळे याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचं, हे धंदे बंद झाले पाहिजेत.
कसलं ते मंगेशकर कुटुंब, हे लुटारूंची टोळी आहे. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी? निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी. अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे. स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, मीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही. आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही, परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे. त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं. आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलेलं आहे. नाही, योगदान काही नाही आहे त्यांचं. पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. काही योगदान नाही. गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावे सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांचे काही करायचे? कुठला योगदान दिलं आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे. आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असल्याचं काही कारण नाही. मंगेशकर रुग्णालयाबाबत तिसरा अहवाल आल्यावर कारवाई करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. तसंच धर्मादाय रुग्णालयामध्ये निधी असतो तो हळदी कुंकू लावायला ठेवला का असा सवालही त्यांनी केलाय. तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवले? ते जनतेच्या करता आहेत ना. आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे.